डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. आता चला जेवायला बसू. 10 पर्सनचा तुमचा ग्रुप पाहिजे. हा पूर्ण 3 BHK फार्म हाऊस तुम्हाला प्रायव्हेट भेटून जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. पावसाळ्यामध्ये बरीच लोक माझ्या चॅनलवरती स्पेशली येतात फार्म हाऊसचे व्हिडिओज पाहायला. आपल्या चॅनलवरती साधारण मला वाटतंय मोर दॅन 50 फार्म हाऊस तर मला वाटतंय झाले असतील कदाचित. आता आपण आलेलो आहोत बदलापूरमध्ये आणि बदलापूरमधला प्रायव्हेट 3 BHK तुम्हाला मी फार्म हाऊस दाखवणार आहे आणि हा बजेट फ्रेंडली असणार आहे, खिशाला परवडणारा असणार आहे एकदम. हा जो फार्म हाऊस आहे त्याचं नाव आहे साई कृपा फार्म हाऊस आणि बदलापूर स्टेशन पासून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. फक्त 15 मिनिटात तुम्ही इकडे पोहोचून जाता. एक्स्ट्राचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आरामात भेटून जातील. कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल मॅपची लोकेशन सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर मग जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता. आता मी तुम्हाला पहिली तर टूर करून देणार आहे पूर्ण फार्म हाऊसची. हा गेट आहे, इथून आपण एंटर केलं. ह्या बाजूला आहे पार्किंग. थिंक काय माहिती, त्या फार्म हाऊसची तुम्हाला बजेटमध्ये पण भेटणार आहे आणि जर तुमचा चांगला खासा ग्रुप आहे 8 जणांचा वगैरे तर तुम्हाला प्रायव्हेट सुद्धा भेटणार आहे. लहान ग्रुपसाठी मोस्टली इश्यू होतो, त्यांना प्रायव्हेट भेटत नाही, पण हा फार्म हाऊस मी लहान ग्रुपसाठी प्रायव्हेट घेऊन आलेलो आहे. पण एक इश्यू आहे, लवकरात लवकर तुम्हाला बुकिंग करावी लागेल कारण ह्याची बुकिंग पटकन होऊन जाते. त्यानंतर ह्या बाजूला आहे किड्स असतील तुमच्यासोबत तर ते इकडे थोडे एन्जॉय करू शकतात. ह्या बाजूला आहे पूर्ण झाडी आणि इथे आहेत आपल्यासोबत मयूर शेठ, रोहित शेठ, अजून एक आहे तो मयूरचा खास फ्रेंड आलाय. हा माझा खास फ्रेंड डुप्लिकेट आलाय. बस जास्त प्रेम नकोय. आता तुम्हाला दाखवतो. ह्या बाजूला पूर्ण ही अशी झाडं आहेत आणि इथूनच आपल्याला चालत जायचं आहे आणि त्या बाजूला आहेत त्या रूम्स आहेत. पण इथे तुम्हाला सगळ्यात पहिले दाखवतो. हा बघा छोटासा स्टेज बनवलेला आहे इकडे, तर तुम्हाला काही फंक्शन वगैरे करायचं असेल छोटा मोठा तर तो तुम्ही इथे करू शकता. हे बघा इथे स्विमिंग पूल मधून आल्यानंतर ह्या साईडला चेंजिंग रूम आणि टॉयलेट सुद्धा वगैरे बनवलेले आहेत. आता आपण जाऊयात आणि फार्म हाऊस मधल्या रूम्स पाहून घेऊयात. तर हे बघा असं काहीच इथे सुद्धा स्पेस आहे, तुम्ही टेबल वगैरे मांडून इथे मस्त मित्रांसोबत चिल वगैरे करू शकता. आता आपण एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवतो हा आहे हॉल. तर हॉलमध्ये पाहिल्यानंतर इथे एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत. तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही मॅट्रेस वगैरे ॲडजस्ट करून कॅपॅसिटी म्हणजे जास्त असेल तर आपण इन्क्रीज करू शकतो. त्यानंतर हा आहे सगळ्यात पहिलं तर रूम नंबर 1. तर हा रूम आहे एकदम बेसिक रूम आहे. जसं मी सांगितलं आहे बजेट फ्रेंडली तुम्हाला दाखवणार आहे. तर मग रूम्स अगदी बेसिक आहेत पण क्लीन आहेत. तुम्ही पाहू शकता रूम अगदी क्लीन आहे. त्यासोबतच एअर कंडिशन रूम दिलेला आहे. आणि त्यानंतर आता पाहून घेऊयात हा आहे रूम नंबर 2. तर एकदम बेसिक रूम आहे हे बघा. सो ह्या बाजूला आता मी लगेज वगैरे ठेवलेलं आहे. इथे सुद्धा AC दिलेले आहेत. सगळे ही 3ही रूम्स आपले AC आहेत, एअर कंडिशन आहेत आणि त्यासोबतच नीट अँड क्लीन वॉशरूम. तर आता ह्या बाजूला आपण पाहिलं की हॉल दिलेला आहे, 2 रूम्स दिलेल्या आहेत. पण जो तिसरा रूम आहे जसं मी सांगितलं की 3 BHK आहे, तर अजून एक रूम आहे तो मला ॲक्च्युली खूप जास्त आवडला आहे. तर तो रूम मी तुम्हाला आता दाखवतो. ह्या बाजूला दिलेला आहे रूम नंबर 3. सो एकदम क्विकली चेक करून घेऊया. हा बघा हा मला जास्त आवडला आहे. कोझी कम्फर्टेबल आहे आणि कोणाचा त्रास नाही, शांतपणे जे इंट्रोवर्ट लोक आहेत ना भाई त्यांच्यासाठी हा रूम एक नंबर. त्याच्यानंतर इथे मस्त हवेशीर विंडो दिलेली आहे आणि त्यासोबतच ह्या बाजूला आहे वॉशरूम. बापरे DJ वाली का लाईट आहे इथे. तर आता आपण 3ही रूम्स पाहून घेतले. त्यानंतर इथे हा लॉन एरिया आहे. सो छोटं मोठं काय तुम्हाला म्हणजे बॅडमिंटन वगैरे खेळायचं असेल तर तुम्ही इथे खेळू शकता. त्यासोबतच इथे मला दिसतोय कॅरम आणि ह्या डब्यामध्ये बघा सगळं सामान आहे. जर तुम्ही फॅमिली सोबत येत आहे तर तुम्हाला काय खेळायचं वगैरे असेल तर ते सगळं दिलेलं आहे, ते आपण नंतर पाहणार आहोत. पण फार्म हाऊस लोक काय येतात स्विमिंग पूल. तर ह्या साईडला आहे स्विमिंग पूल एरिया. सो हा आहे इकडे स्विमिंग पूल 4.5 फूट असावा साधारण, हा मोठा आहे बऱ्यापैकी. आणि त्यासोबतच तिकडे पाहू शकता तिकडे आहे रेन डान्स. तर आणि इथे साऊंड सिस्टम पण आहे. वा नाईस. ही होती अशा प्रकारे फार्म हाऊसची टूर. तुम्हाला बेसिक सगळे आता गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. पण कुठेही जाऊ नका बिकॉज इथे जे पॅकेज आहेत ते विथ फूडवाले पॅकेजेस आहेत. फूड कसं आहे त्याच्यानंतर काय काय आहेत गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो हर फार्म हाऊसला तो एक संगले आहे, तो आला नाहीये, तो झोपा काढत असतो. आणि हा तू हसू नको. आणि हा बघा हा नुसता पोरींसोबत कॉलवर नुसता
इम्पॉर्टंट कॉलेज इम्पॉर्टंट बघ चालू करते काम. काय लग्नाची तारीख काढतोय, हो. मुहूर्त काढतोय. सगळ्यांनी लग्न या पत्रिका पाठवतो. विचार केलास काय, आपण जेव्हा गाडीत बसलेलो ना आणि मॅप लावलाय, याला राईट घ्यायचा चॅट करतोय. हा थांब एक मिनिट. अरे तो टॅलेंट आहे तो माझं. अर्धी जिंदगी तुझी खरी सांग चॅटिंग आणि कॉलिंग मध्ये गेली आहे ना. नाही रे बाबा पागल, किती कामं करतो माझे, चेक करा कामं किती. काय करतो? चल हॅलो. अरे बाबा तुझं रेकॉर्डच करणार आहे मी, कळू दे काय बोलतोस. आहेत हे दोन ससे, एकाचे डोळे लाल आहेत, एकाचे काळे आहेत. जर चुकून मुतला ना तो हातावर, एवढा घाण वास येईल ना, एवढा घाण. आणि तू हात पण तसा ठेवलेला. तर मित्रांनो हे बघा, आता इकडे असे ल्युडो वगैरे पण आहे. इथे ल्युडो आहे, त्यासोबत इथे कॅरम आहे. काय अरे यार चेस आहे यार, हे लिवडो ल्युडो नाही, चेस सॉरी. हा लिवडो आहे. नाही चेस आहे. हे बघा, हा बघ तू कोण आहे माहितीये का ह्याच्यातला? हा बघ, हा गाढव. तू आहे हा गाढव, पण मला माहिती आहे पण हा गाढव आहे. आता आम्ही चाललेलो आहोत स्विमिंग पूल मध्ये. एक मछली पानी की पूल एवढा मोठा आहे आणि म्हणजे मस्त 8 ते 10 जण ग्रुप असेल ना, त्यांच्यासाठी तो पुरून उरेल एवढा आहे. आपलं डिनर इथे लागणार आहे मस्त. सगळ्यात पहिलं त्यांना बोललेलो सॅलड पाहिजे, सॅलड आलेलं आहे. आणि आज भाई फुल कॉम्पिटिशन. नेहमी आमच्यामध्ये नॉनव्हेजवाला काउंट जास्त असतो, यावेळेला मी एकटाच आहे. तर भाई मेरा साथ छोड दिया भाई त्याने. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. आता चला जेवायला बसूया. तर आता इथे मी तुम्हाला दोन्ही थाळ्या दाखवतो. तर इकडे आहे आपली चिकन थाळी. तर इथे चिकन रस्सा आहे, इथे चिकन सुक्का आहे, इथे सॅलड आहे, जिरा राईस आहे आणि भाकरी आहे. आणि इथे मयूरने बनवली आहे व्हेज थाळी. डाळ आहे, पनीरची भाजी आहे आणि बाकी तर ऑलमोस्ट मेन्यू सेम आहे, फक्त एक्स्ट्रा पापड वगैरे दिलेले आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. काही दिवसात जेव्हा ढग येतील, प्रॉपर पाऊस वगैरे पडेल, तेव्हा मेन मजा येणार आहे अशी फार्म हाऊसवरती व्हिजिट करायला. आणि स्पेशली तुम्ही बघू शकता जागा केवढी मोठी आहे बघा. स्विमिंग पूलचा एरिया सुद्धा खूपच मोठा आहे. आता लागलेली आहे भूक, तर मग आपला नाश्ता सुद्धा रेडी आहे. तर चला पाहूयात नाश्त्यामध्ये आता काय लागलेलं आहे. मिसळ पाव आहे आणि त्यासोबतच इकडे पोहे सुद्धा आहेत. तर आता एकदम झटपट नाश्ता करून घेऊया. तुम्हाला जसं मी सांगितलं बजेट फ्रेंडली फार्म हाऊस आहे. तर मग एकदम पण अशा अपेक्षा ठेवू नका, पण तुम्हाला खिशाला परवडेल असा फार्म हाऊस आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या इथे तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट असतात त्या इकडे भेटून जातील. तर आता तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे इकडचे चार्जेस. तर ऑब्व्हियसली इकडचे चार्जेस डे पॅकेज पण आहे, स्टे पॅकेज पण आहे. वीकडेज आणि वीकेंडचे चार्जेस वेगवेगळे आहेत. मंडे टू फ्रायडे मध्ये तुम्ही ते डे पॅकेज घेऊ शकता. त्याचे जे चार्जेस आहेत ते आहे 700 रुपीज पर पर्सन. तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलं असेल तर ते 700 रुपये पर पर्सन आहे. पण ह्याचा टायमिंग असणार, सकाळी तुमचं चेक इन असणार 10 वाजता ते इव्हिनिंगला 5 किंवा 6 वाजेपर्यंत तुमचं चेकआउट असणार. त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया स्टे पॅकेज. जर तुम्हाला इथे ओव्हरनाईट स्टे करायचं असेल तर मग वीकडेज मध्ये जे चार्जेस आहेत म्हणजे मंडे टू थर्सडे ते आहेत 1400 रुपीज पर पर्सन, 1400 रुपये पर पर्सन. आणि तेच जर तुम्ही वीकेंडला इकडे बुक करत असाल, वीकेंड म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे, ह्या 3 दिवसामध्ये कधीही तुम्ही बुकिंग करत असाल तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 1600 रुपीज, म्हणजे फक्त 1600 रुपये पर पर्सन. आणि जर तुम्हाला प्रायव्हेटली हा फार्म हाऊस पाहिजे असेल तर तुम्हाला मिनिमम 10 पर्सनचा तुमचा ग्रुप पाहिजे. हा पूर्ण 3 BHK फार्म हाऊस तुम्हाला प्रायव्हेट भेटून जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, गुगल मॅपची लोकेशन दिलेली आहे. व्हिडिओ मी इकडे संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात. आपला भाऊ इथे फुल फोटो बिटो काढतोय. हो लुजर, सॉरी पोजर.